नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लर्न रेविट आणि बीम मराठीमधून या यूट्यूबच्या चॅनलवरती. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की टेम्पलेट कसे ओपन करायचे, कोणतं टेम्पलेट, इम्पिरियल आणि इंग्लिश याचा अर्थ काय. तर आपण मागच्या वेळेस हा ओपन केलेला इम्पिरियलचा टेम्पलेट. तर सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट असते ॲक्च्युअल साईटवर्कची, किंवा आपल्याला लेवल समजल्या पाहिजेत साईटवर जाताना. मग उदाहरणार्थ आपण एखाद्या बिल्डिंगचं काम सुरू असताना नीट लक्ष देऊन पाहतो की एक फाउंडेशन असतं, म्हणजे जमीन आपल्या बिल्डिंगचा पाया असतो, त्याच्यानंतर एक वर प्लिंथ येते, नंतर पहिला स्लॅब येतो, म्हणजे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर असे फ्लोअर असतात. तर त्याला ह्याच्यामध्ये लेवल्स असं संबोधलं जातं. मग ते आपल्याला लेवल आपल्याला डिसाईड करावं लागतात. मग त्या कुठं पाहायचं आहे, तर उजव्या साईडला असा प्रोजेक्ट ब्राउझर असते. हा तर प्रोजेक्ट ब्राउझर आणि प्रॉपर्टी पॅनल याचा उपयोग आपण जसं रेविट जास्त वापरत जाऊ तसा समजला जातो आपल्याला. नंतर आपण लेवल डिसाईड करण्यासाठी आपल्याला मग आपण उदाहरणार्थ एका बिल्डिंगच्या बाहेर उभा राहतो. समजा आपण घराच्या बाहेर उभा गेलो तर आपल्याला दिसतं की बाबा पहिला फ्लोअर आहे, दुसरा फ्लोअर आहे, तिसरा फ्लोअर, म्हणजे कोणत्या ना कोणत्या डिरेक्शनने आपण तिथं पाहत असतो. बिल्डिंगच्या साऊथनी पाहतो, नॉर्थनी. तर इथं प्रोजेक्ट ब्राउझरमध्ये ईस्ट, नॉर्थ, साऊथ, वेस्ट अशी डिरेक्शन दिलेली असतात. मग आपण एका साऊथ डिरेक्शनला जाऊ शकतो. आता साऊथ डिरेक्शन गेलं थोडंसं झूम करून पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं तिला लेवल 1, लेवल 2. तर याचा अर्थाचा जे आता डिफॉल्ट टेम्पलेट घेतलेला आहे तर त्यांनी पहिलेचं लेवल सेट करून दिलेलं आहे. तर आपण एका लेवलवर क्लिक करत आपण इथं लेवलवर क्लिक केल्यानंतर इथं नाव येतं लेवल 1/4 इंच हेड. तर ही पहिली लेवल आणि ही दुसरी लेवल. तर याचाच अर्थ काय समजून घेऊ की ही जी लेवल आहे बिल्डिंगची ती फाउंडेशनची म्हणजे पायाची लेवल धरू आणि त्याच्यावरची जी प्लिंथची लेवल धरू. तर आता इथं तसं दिलं 0 फीट 0 इंच. तर मग याला आपण थोडंसं एडिट करता येतं. आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर या नेमिंगवर डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला एडिट करता येतं. आपण त्याला फाउंडेशन लेवल असं टाकूया त्याला. इथं वॉर्निंग येते, वूड यू लाईक टू रिनेम करस्पॉन्डिंग व्ह्यूज. म्हणजे इथं जे लेवल 1 आणि 2 हे जे मेन्शन केलं आहे ते हे चेंजेस इथं पण पाहिजे असेल तर यस म्हणा किंवा नाही म्हणा. आपण यस पाहिजे, आपल्याला पाहिजेत तिथं पण चेंजेस. ओके. तर पाहता लेवल 1चं नाव इथे आपोआप रिनेम होऊन लेवल फाउंडेशन लेवल असं नाव दिलं. आता याचं पण एक चेंज करून बघू. लेवल 2चं नाव आपण प्लिंथ लेवल असं करूया. यस, प्लिंथ. पहा इथं पण लेवल 2चं नाव चेंज होऊन प्लिंथ लेवल झाले. तर आता मेन डिफरन्स काय, आता हे तुम्ही म्हणताल 0 फीट 0 इंचेस, 10 फीट 0 इंचेस काय, तर हे त्याचं फाउंडेशन लेवलपर्यंत प्लिंथ लेवलचं वर्टिकल अंतर किती हे मेन्शन आहे. तर ते मोजायचं कसं, त्यासाठी आपल्याला रेविटमध्ये कोणतेही डिस्टन्स मोजण्यासाठी एक कमांड आहे. त्या कमांडचं नाव लक्षात ठेवायचं, DI कमांड टाईप केलं असं इंटरफेसवर, म्हणजे DI म्हणजे डायमेन्शनचं शॉर्टकट. तर याच्यावर एक लेफ्ट क्लिक करायचं आणि याच्यावर एक लेफ्ट क्लिक बरोबर, आणि मध्ये एक लेफ्ट क्लिक करा. मध्ये बरोबर आपल्याला डिस्टन्स दिसून येते 10 फीट 0 इंचेस राईट. तर आता या लेवलचं आपल्याला जर हाईट बदलायची असेल किंवा आपल्याला याच्यामध्ये जर हाईट बदलायची असेल तर आपण इथं या वरच्या लेवलला क्लिक करू शकतो. इथं जर आपल्याला 11 फीट पाहिजे असेल अकॉर्डिंग टू प्लॅनवर मेन्शन जसं आहे तर डिरेक्टली 11 फीट. हे बघा 11 फीट अंतर चेंज झालं. ओके. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी लेवल आणि दुसऱ्या ॲस्पेक्ट्सबद्दल माहिती घेऊ. धन्यवाद.